यानंतर बातमी आहे अमरावतीमधून। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर तालुक्यातील अनेक रस्ते जलमय झाले। पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर इतर ठिकाणी सुद्धा शाळा स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत संजय शेंडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। संजय, काय सांगाल, आता सध्या काय परिस्थिती आहे, कधीपासून पाऊस पडतो आणि सध्याची परिस्थिती काय? अमरावती जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून पाऊस पडतो आणि आता फटका नागरिकांना मेळघाटात जर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यामुळे सिपना नदी आणि मेघा नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। तर सर्वात जास्त फटका जो आहे काल रात्री नांदगाव खंडेश्वर तालुक्याला बसलेला आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नांदगाव खंडेश्वरमध्ये ज्या आसपासच्या गावातील जे विद्यार्थी शिकायला येतात त्या विद्यार्थ्यांना काल नांदगाव खंडेश्वर मध्येच जवळपास अडकून राहावं लागलं। काल जवळपास रात्री 2 वाजता पूल ओसरल्यानंतर अनेक पालकांनी आपली मुलं जी आहे ती घरी नेलेली आहे। आजही बघितलं तर किमान आज जवळपास 50 ते 100 मुलं जे आहे ते नांदगाव खंडेश्वरच्या एका देशमुख मंगल कार्यालयात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती। काल या घटनेची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वरच्या ज्या नगराध्यक्ष आहेत मारोडकर, तृप्ती मारोडकर यांनी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था केली। त्यानंतर प्रशासनाचे जे एसडीओ असतील, तहसीलदार असतील, हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ही परिस्थिती नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ज्या शाळा कॉलेजेस असतील त्या शाळा कॉलेजेस सुट्टी जाहीर केलेली आहे। तसेच जिल्ह्यात जर काही तालुक्यांमध्ये काही परिस्थिती उद्भवत असेल तर त्यांना देखील सुट्टी देण्याचे अधिकार जे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे। गेल्या 36 तासांपासून अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। काही जे छोटे मोठे गाव आहे, अनेक गावांमध्ये या पुराचं पाणी देखील गेलेलं आहे। अमरावती जिल्ह्यातील दिघी कोल्हे जे गाव आहे, या दिघी कोल्हे गावात देखील अक्षरशः नदीचं स्वरूप जे गावाला आलेलं आहे। आणि एकूणच जर परिस्थिती बघितली तर अमरावती जिल्ह्यात देखील परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे। मात्र जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते देखील सतर्क आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना मदतीचा गरज असेल त्या ठिकाणी ते मदतीसाठी प्रशासनाची टीम जे आहे ते पाठवत आहे। निश्चितच संजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक गावांमधील शाळकरी विद्यार्थी नांदगावात अडकून पडले। त्यानंतर नगराध्यक्षा प्राप्ती मारोडकर यांनी विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली। रात्री प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेत उपाययोजना केल्या। दरम्यान पावसाचं पाणी हे घर आणि दुकानात शिरल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। तर यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। जोरदार पावसामुळे दहेलीतील कुपटी नदीला मोठा पूर आलाय। या पुराच्या पाण्यात कारसह 3 जण वाहून गेलेत। यातील एक व्यक्ती झाडाच्या फांदीवर चढल्यानं वाचलाय, तर 2 जणांचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे दहेली परिसरातील कुपटी नदीच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। पुराच्या पाण्याच्या वेगात एक कार अचानक वाहून गेली। या कारमध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते। कार वाहून जात असताना एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत झाडाच्या फांदीचा आसरा घेतला, त्यामुळे त्याचे प्राण वाचलेत। मात्र कारमधील उर्वरित 2 जण पुराच्या पाण्यात बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर सुरू आहे। पाऊस पूर्ण महाराष्ट्रात सध्या दिल्या 3 पुराच्या पाण्यात अडकल्याची आसरा घेतल्यानं 1 जण त्यातला बचावलेला आहे। तर जे अडकले त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। दोघांचा प्रशासनाकडून सध्या शोध सुरू असल्याची माहिती समोर येते। त्यात एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे। त्याने झाडाचा आसरा घेतल्यामुळे तो बचावलेला आहे। मात्र यवतमाळमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि या परिस्थितीमध्ये दोघांचा शोध सध्या सुरू आहे। बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळच्या आमडी गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या जुनोनी या गावात नागरी सुविधांचा बोजवारा उडालाय।
स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नसल्याने पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। स्मशानभूमीत पावसापासून आणि उन्हापासून संरक्षणासाठी साधे शेडही उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत। मृत्यूनंतरही सन्मान आणि अंत्यसंस्काराची मूलभूत सुविधा न देणाऱ्या शासकीय कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। आपण पाहू शकतो अतिशय वेदनादायक ही घटना आहे। मुसळधार पावसामुळे पुराचं पाणी साचल्याने या ठिकाणी अंत्ययात्रा ही पुरातून निघालेली आहे आणि त्यांनी याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी भास्कर मेहरे हे जोडले गेलेले आहेत। भास्कर, काय सांगाल? अत्यंत वेदनादायक ही घटना आहे, काय नेमकं घडलं होतं, अधिकची काय अपडेट? यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा जो फटका आहे तो सर्वांनाच या ठिकाणी बसताना दिसतोय। काल एक भागीरथी जाधव खडसांग नावाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्या गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे, स्मशानभूमी नदीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांना पाणी म्हणजे पूर जो आहे तो पूर ओलांडून त्या ठिकाणी जाऊन अंत्यसंस्कार करावे लागले। अशा प्रकारच्या घटना समजा जर होत असेल तर या महाराष्ट्रासाठी ही वेदनादायक घटना आहे। कारण फक्त एकच गाव हे अशा पद्धतीचं नाही, तर यवतमाळ जिल्ह्यात अजूनही काही गावं असे आहेत का ज्या ठिकाणी अंत्ययात्रा ज्या आहेत त्या पाण्यातून निघतात आणि मग बरेचदा तर जे मृतदेह आहे ते सुद्धा वाहून गेलेले आहे। त्यानंतर तिथल्या नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरलं, वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसेस दिल्या, मात्र प्रशासनावर त्याचा काही परिणाम झालेला नाहीये। परिणामी अशा ज्या घटना आहे, अशा घटना घडल्यानंतर गावकऱ्यांना जो मृतदेह आहे तो नदी ओलांडून पुढे त्याचा अंत्यसंस्कार करावा लागत आहे। निश्चितच भास्कर, याबद्दलची अधिक अपडेट वेळोवेळी घेत राहू। तो तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान हवामान विभागाने 31 जुलै ते 27 ऑगस्ट या 4 आठवड्यांसाठी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जारी केलेला आहे। या अंदाजानुसार पुढील 24 ते 48 तासांमध्ये राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाचा इशारा असला तरी ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 31 जुलै रोजी पुणे घाट परिसर आणि नाशिक घाट परिसरात रेड अलर्ट जारी केला जातोय, तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि जळगाव या परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे राधानगरी धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत। 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होते। धरणात सध्या 71.52% पाणीसाठा नोंदवण्यात आला असून वाढती आवक लक्षात घेता धरणाचे 32 दरवाजे प्रत्येकी 1 मीटरने उघडण्यात आले। तर धरणातून तब्बल 70,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं, नदीपात्रात जाणं टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं।